आपण बघत आहात गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाशमूर्ती चषक 2025. बाहेर जर कॅच पकडली व्हॉलंटियर्सने, गावदेवी स्पोर्ट्स पोमनचे जे काही व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी जर सीमारेषेच्या बाहेर जर कॅच पकडली तर त्यांच्या माध्यमात त्यांच्यासाठी विकेश भडांगे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. ज्यांनी पहिल्या दिवसापासून अतिशय जबरदस्त पंचांची भूमिका मात्र अदा केली आहे त्यांना आपण बघू शकताय. एका बाजूला देवानंद वळवे आणि एका बाजूला सुरेंद्र घाटाल या दोन पंचांना आपण नेहमीच बघताय स्पर्धा पार पाडत असताना. गुणलेखनाच्या भूमिकामध्ये आपण बघताय आजच्या दिवसात अक्षय भडांगे जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह आपण मॅच घर बसल्या सुद्धा बघू शकताय, यात काही शंका नाही. दरम्यान DBN लाईव्हच्या माध्यमातून हे जे काही लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार असेल. चला जास्त वेळ खर्च करू नका. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी या सूचना देईन की आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आपल्याला फायनल डे फायनलच्या मॅचेस सुद्धा खेळायच्या आहेत, तर वेळ कमी खर्च करायचा आहे मित्रांनो. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झाले आहेत मिस्टर रुपेश. स्ट्रायकरकडे संजय आणि नॉन स्ट्रायकरकडे मिस्टर अतुल. सुरेख फटकाय क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामधील. चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. हलुवार पद्धतीने चेंडूला खेळून काढलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि पळून पूर्ण 2 धावा या धावफलकावरती बघायला मिळतात. चहूबाजूला प्रेक्षकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते कारण की आज शेवटचा दिवस आहे. मोठा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. क्या बात है मिस्टर संजय धिंडा. आज मात्र स्वतःला सिद्ध केलं जात आहे. पहिल्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 44 धावा मात्र बनवल्या गेल्यात आणि यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खेचताना दिसतोय. ज्या वेळेला बघितलं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 8 धावा. प्रथमतः फलंदाजी करत आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ आणि जबरदस्त फलंदाजी करतोय. दरम्यान रुपेश गोलंदाजच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. या वेळेला बघितलं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे का, तर येस असं उत्तर येत आहे आणि स्वैर मारा अवांतर धाव आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्यामध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 9व्या अंकावरती. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाल्यात मिस्टर रुपेश. यावेळेला सोडणार नाही आहेत. फुलटॉस बॉलचा पुरेपूर फायदा समाचार घेतला जातो आणि चेंडूला फेकून दिला जात आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते संजय धिंडाच्या माध्यमातून. जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न. जसं बघितलं तर गोलंदाजाने ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली, पहिला चेंडू बघितला जो षटकार आला होता ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि या वेळेला जर बघितलं तर फुल टॉस बॉल आणि त्या चेंडूला फेकून दिलं लॉंग आणि फायनली एक पट्ट्याच्या बाहेर 6 धावांसाठी षटकाराकरिता. चेंडूचा खेळ झालाय 4.
यावेळेला बघितलं ऑन साइडला खेळलाय लॉंग मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि चेंडूला उचलून फेकतील तत्पुरती मात्र एका धावेवरती समाधानी आहेत दोन्ही फलंदाज आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या अंकावरती. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होताना दिसतोय टीम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा. शेवटचा आणि अंतिम बॉल पुरेपूर फायदा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूला पुल केला आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिला जात आहे. 6 धावांसाठी मोठा फटका. इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया. हाँ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. अरे ओ मेरी चमिया क्या रह गए. धन्यवाद डीजे. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर वेगाने आणि झपाट्याने वाढताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 22 या अंकावरती. क्या बात आहे. दोन्ही फलंदाज आता मात्र घणाघाती प्रहार करण्यासाठी माहीर आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी. दुसरं षटक हाताळण्यासाठी भरत स्वतःच्या पावित्र्यामध्ये धाव घेतली जाते. हवेमध्ये बराच काल चेंडू होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या जवळजवळ 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा विचार केला तर सगळे यंगेस्ट प्लेयर्स आपल्याला त्या टीम मध्ये बघायला मिळत आहेत आणि जर विचार केला मागच्या स्पर्धेचा तर याच मैदानावरती ती स्पर्धा झाली होती जय गणेश गवलीपाडा या संघाची आणि त्या स्पर्धेमध्ये या संघाने मात्र पारितोषिक पटकावलं होतं. फुल टॉस बॉल फक्त चेंडूला पुश केलाय आणि चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. फक्त हळूवार पद्धतीने बॅट स्विंग केली होती आणि 6 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या 30 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आता मात्र झेलची संधी निर्माण झालाय आणि पहिला धक्का टीम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. धन्यवाद डीजे. पहिला धक्का टीम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला लागलाय. धावसंख्या 30 असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितलं तर 3. यावेळेला व्हेरिएशन केलाय आणि यावेळेला जर बघितलं तर चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. हलकासा त्या ठिकाणी बाहेर निघतोय. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. चौथा चेंडू जवळजवळ निर्धम स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळाला आहे आणि धावसंख्या स्थिर आहे 30 धावा. आता 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेला चांगला फटका आहे. ऑन द राईज केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी बघायला मिळालंय आणि धावसंख्या जर जाऊन पोहोचले तर 31 या अंकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या जास्तीत जास्त बघायला मिळत आहे 2 षटकांमध्ये. यावेळेला लवकर खेळल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि यावेळेला फलंदाज बाद होईल. धावसंख्या जर बघितली आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाच्या समोर. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर असं संगीत.
धन्यवाद डीजे. आपण बघत आहात आदरणीय सन्माननीय माननीय श्री आत्माराम भाऊ ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन होते. मान्यवरांचं आगमन आपण बघताय. आदरणीय सन्माननीय आत्माराम भाऊ ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे विद्यमान सरपंच साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. गावदेवी पोमणच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतायत कारण की बघितलं तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शुभागमन आपल्याला बघायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय माननीय श्री आत्माराम भाऊ ठाकरे ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होताना दिसतंय. गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक आणि या स्पर्धेला भेट देताना दिसत आहेत सरपंच साहेब मान्य श्री आत्माराम भाऊ ठाकरे साहेब. पहिला डाव समाप्त झाल्याच्या नंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना जवळजवळ 32 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत भारत चेंडूमध्ये आणि या समोरच्या संघाला 33 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आणि समोरचा संघ आहे चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली या संघ जो ठाणे परिसरातून या स्पर्धेला आपल्याला बघायला मिळतोय. सायकनकडे रुपेश आणि नॉन सायकनकडे भरत तले. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झाले आहेत मिस्टर अतुल. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. ज्यावेळी ऑन साइडला चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्याकडे होतील फ्लम बॉल आणि चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आपण बघताय गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2025 पहिल्या चेंडूचा सामना झालाय आणि 4 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती. हलवार पद्धतीने या चेंडूला खेळले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे कारण की चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसलंय आणि धावसंख्या या एका धावेच्या समाप्तीनंतर 5 या अंकावरती बघायला मिळत आहे. यस नाणेफेकी सुद्धा केली जाईल. गावदेवी भेंडीपाडा ए आणि जंदिका स्पोर्ट्स सारजा दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. हलकीशी एज कडा लागते आणि या वेळेला एसटी रक्षक च्या हातामध्ये झेल देऊन परततोय मिस्टर भरत तले. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील ठना ठना तुझं बोंबलशील ठना ठना. लग्नाला धन्यवाद डीजे. पहिला धक्का लागतो चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली या संघाला. मागच्या सामन्याचा सामनावीर राहिला होता भरत तले ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. मात्र या सामन्यामध्ये लवकरात लवकर बाद होताना दिसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित रिपट. हा चेंडू चांगला आहे अप्रतिम चेंडू परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला येताना दिसला. वेगवान ते तर्रार चेंडू हाताळण्यासाठी माहेर आहेत मिस्टर अतुल आणि जवळजवळ
चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळालाय. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक असतील. 33 धावांचं आव्हान ठेवलंय आणि धावसंख्या जर बघितली तर 5 धावा धावफलकावरती. ऑन साईडला मोठा खेळ फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र 1 धाव पूर्ण केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या चेंडूला उचलून फेकतील तत्पुरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या अंकावरती. अजून सुद्धा 7 चेंडू 26 धावांची गरज आहेत. 7 चेंडू 26 धावांची गरज. शेवटचा बॉल. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः अतुल त्या ठिकाणी होता, मात्र चेंडूला झेल करता आला नाहीये. पहिलं षटक समाप्त होत आहे. 1च धाव प्राप्त केलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद झाल्यानंतर 8 धावा धावफलकावरती. नाणेफेकी सुद्धा केली जाईल. मान्यवरांना विनंती करतोय माननीय श्री आत्माराम भाऊ ठाकरे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी. गावदेवी स्पोर्ट्स पोमण एका बाजूला गावदेवी भेंडीपाडा ए हा संघ आहे आणि एका बाजूला चंदिका स्पोर्ट सारजा हा संघ आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे आणि एका बाजूला सारजा संघाचा संगणक आहे. एका बाजूला SK स्पोर्ट्स असं लिहिलं गेलंय आणि एका बाजूला आकाशमूर्ती चषक असं लिहिलं गेलंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. SK असं कौल आलंय आणि त्या ठिकाणी SKच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल की शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. नाणेफेकी जिंकले सारजा संघाने. काय स्वीकारशील? बॅटिंग. आणि जास्त वेळ खर्च करणार नाहीये, सामन्याला लगेच सुरुवात होईल. नाणेफेकी जिंकलाय त्या ठिकाणी सारजा संघाने आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे भेंडीपाडा संघाला. ऑन साईडला खेळलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली अतुल करणार नाहीये चूक आणि आपल्या संघाची भागवले भूक. जवळजवळ दुसरा धक्का टीम कासार वडवली आहे संघाला. डीजे धीरजला मिळाले पहिला सफलता आणि नवीन फलंदाज सचिन. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. आज मात्र प्रभावित केलंय पेंढरीपाडा या संघाने ज्या पद्धतीची फलंदाजी आणि गोलंदाजी राहिलाय. मागच्या स्पर्धा मला अजून आठवते आणि डोळ्यासमोर येते. मागची स्पर्धा याच मैदानावर झाली होती. जय गणेश गवलीपाडा संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती आणि या संघाचं मात्र वर्चस्व कायम राहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये आणि त्यांनी पारितोषिक सुद्धा पटकावलं होतं या स्पर्धेमध्ये. दरम्यान ऑफ साईडला चेंडूला हलक्या हाताने फक्त पुश केलंय. 1 धाव मिळालंय आणि आता मात्र फक्त ना फक्त औपचारिकता शिल्लक राहिलंय टीम कासार वडवली संघाकडे. 2 चेंडू 23 धावांची गरज आहे. मात्र पूर्णपणे पकड जी होती ती मजबूत केल्या पेंढरीपाडा या संघाने. सुंदर कामगिरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाही कहीं पे निशाणा, मात्र खेळायचं होतं ऑन साईडला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि अप्रतिम चेंडूची हाताळणी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. एक सामना नक्कीच विजयी झाला होता टीम कासार वडवली, मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघत आहात आणि या वेळेला मात्र विजयी होतोय
जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ आणि पराभव स्वीकारावा लागत आहे टीम चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. आपण येथे सहभाग दर्शवला आणि या स्पर्धेमध्ये आपण खेळलात त्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स पुमण आपलं नेहमी आभारी राहील. येस संजय धिंडा ठरतोय या सामन्याचा सामनावीर. क्या बात आहे, संजय धिंडाने प्रभावित केलं. पहिला जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी केली होती फलंदाज संजय धिंडाने आणि या सामन्यामध्ये त्याने किती धावा बनवल्यात हे पाहणं गरजेचं आहे. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती देतीलच. 8 चेंडूमध्ये 23 धावा त्याने कुठल्यात